हॉस्पिटलच्या उद्घाटन समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेशदादा लाडके, शंकरभाऊ जगताप, अमितभाऊ बोडके, शरदभाऊ सोनवणे, आमचे सहकारी मार्गदर्शक मित्र, मार्गदर्शक जास्त असलेले रवीजी भुसारी, या ठिकाणी उपस्थित विनयकुमार चौबे, शेखर सिंग, त्याचप्रमाणे श्री राजीव पटवर्धन, डॉक्टर राजीव पटवर्धन, डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी पटवर्धन, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, दादांना प्रश्न पडला होता की व्यवसायाच्या उद्घाटनाला गेलं तर तुम्हाला भरभराटी येऊ आणि खूप गिराईक मिळो अशी शुभेच्छा देता येते, हॉस्पिटलला काय शुभेच्छा द्याव्या? मला असं वाटतं की आपण हीच शुभेच्छा आजच्या प्रसंगी देऊया की इथे आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन गेला पाहिजे आणि त्याला पुन्हा या ठिकाणी येण्याची आवश्यकता पडू नये, अशा प्रकारचं यश हे डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांच्या हाताला लागावं ही पहिल्यांदा तरी ईश्वराची प्रार्थना करतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचे हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या ज्या व्यवस्था आहेत या अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारच्या व्यवस्था या ठिकाणी आहेत आणि त्याचा उल्लेख झाला की संपूर्ण कुटुंबच, म्हणजे आपण कुटुंब रंगलाय खाव्यात ऐकलं कुटुंब रंगलाय सेवेत, अशा प्रकारे संपूर्ण कुटुंब हे या ठिकाणी सेवा करतायत आणि डॉक्टर राजीवजींनी जे काही रोपटं लावलं त्याला वटवृक्षामध्ये परिवर्तित करण्याचं काम आज या ठिकाणी डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी करतायत, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आता ज्यावेळेस सलोनी माझ्या बाजूला बसली होती त्यावेळेस तिने मला जुने फोटो दाखवले. त्यांच्या लग्नाच्या वेळेस मी उपस्थित होतो तो फोटो होता, त्यांच्या वडिलांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित होतो तो फोटो होता. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकरता देखील ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या सगळ्या आनंदाच्या क्षणामध्ये उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि रवीजी ज्यावेळेस त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते त्यावेळेस रवीजींनी मला सांगितलं की यांचं म्हणणं आहे की तुम्ही आले तरच आम्ही असं ओपनिंग करणार आहोत, कारण तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या कार्यक्रमाला असता. मी त्यांना सांगितलं मी सहर्ष इतकं चांगलं काम या ठिकाणी तुम्ही करता. खरं म्हणजे एक प्रकारची सामाजिक बांधिलकी या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे डॉक्टर पटवर्धनांच्या हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांकरता देखील ते चांगल्या योजना राबवतात. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या शिक्षणासाठी मुलीच्या खात्यामध्ये 500 रुपये दर महिन्याला जमा करण्याचं काम ते या ठिकाणी करतात. अनेक कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकरता स्वतःचं घर देण्याकरता सातत्याने त्यांनी मदत केली आहे. एक मूलभूत धान्य ही योजना राबवून त्यातनं अनाथ असतील, गरीब असतील, आश्रमशाळा असतील, अनाथालय असतील, इथे देखील मदत करण्याचं काम हे या ठिकाणी ते करतात आणि अर्थातच या हॉस्पिटलच्या माध्यमातूनही सामान्य माणसाची आणि गोरगरिबाची सेवा देखील ते करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर डॉक्टर अपूर्व आणि डॉक्टर सलोनी यांनी ऑर्थोपेडिक स्टार्टअप सुरू केलं आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या स्टार्टअप वीकमध्ये जो एक मोठा कार्यक्रम झाला महाराष्ट्र सरकारचा, त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा सत्कार देखील त्या स्टार्टअप करता केलेला आहे. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि जो नवाचार आहे तो देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर आज आपण पाहतो की तंत्रज्ञान खूप वेगानं वाढत आहे आणि त्यासोबत आपले वेगवेगळे काही आजार आहेत तेही तेवढ्याच वेगानं वाढत आहेत. कदाचित प्रदूषणामुळे असतील, कदाचित लाईफस्टाईलमुळे असतील, कदाचित अजून काही कामं असतील, पण आज अनेक आजार आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञानाची आणि आजारांची रेस चाललेली आहे. रोज नवीन तंत्रज्ञान येतं, त्यातनं अजून नवीन आजार येतात. पण मला असं वाटतं की या नवीन तंत्रज्ञानामुळे आपण जे काही पेशंट आहेत त्या पेशंटला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी दिलासा देऊ शकतो. एक काळ असा होता की
ओपन हार्ट सर्जरी करायची म्हटल्यानंतर लोकांना अक्षरशः धक्का बसायचा. आज वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी झालेल्या आहेत. ओपन हार्ट हा शेवटचा उपाय झालेला आहे, पण ती देखील आता सोप्या पद्धतीने या ठिकाणी होते. कॅन्सरमध्ये आपल्याला कल्पना आहे की पूर्वी रेडिएशन म्हटल्यानंतर अक्षरशः शरीरावर अनेक त्या ठिकाणी डाग पडायचे, पण आता प्रिसिशन रेडिएशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. किंवा किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या खूप मोठे परिवर्तन आलेले आहेत. ऑर्थोपेडिकमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रकार. आता आम्ही बघितला रोबोटिक सर्जरी, त्याच्यातला रोबोट आम्ही बघितला. आज तो रोबोट भारताचा झेंडा फडकवत होता, पण तोच रोबोट अतिशय प्रिसिशन पद्धतीनं त्या ठिकाणी ही सगळी सर्जरी करतो. त्याच्या